कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की आपण देवाला हाक मारतो, पण मनात एकच प्रश्न असतो, खरंच कुणी ऐकतंय का? आज जी गोष्ट मी सांगणार आहे ती फक्त एक कथा नाही, ती एका आईच्या विश्वासाची आणि स्वामींच्या कृपेची साक्ष आहे. मुंबईच्या एका छोट्याशा चाळीत राहणारी मंगला, विधवा. नशिबाने खूप आधीच तिच्याकडून सगळं हिरावून घेतलं होतं. तिच्या आयुष्याचा एकमेव आधार तिचा 8 वर्षांचा मुलगा रोहन. तोच तिचं जग, तोच तिचं सुख. मंगला घरकाम करून कसंबसं संसार चालवत होती. दिवसभर काम आणि रात्री थकलेलं शरीर. पण ती कधीच तक्रार करत नव्हती, कारण तिच्या घरी एक छोटासा कोपरा होता जिथे ती रोज दिवा लावायची आणि मनापासून एकच नाव घ्यायची, श्री स्वामी समर्थ. एके दिवशी रोहन अचानक शाळेतून येताना बेशुद्ध पडला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि चेहऱ्यावर गंभीरपणा आणत म्हणाले, ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर धोका आहे. किती पैसे लागतील डॉक्टर? मंगलानी थरथरत्या आवाजात विचारलं. डॉक्टरांनी शांतपणे उत्तर दिलं, 70,000. 70,000 त्या आईसाठी? तो आकडा म्हणजे अशक्य होता. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ती थेट स्वामींच्या फोटोसमोर बसली, हात जोगले आणि फक्त एकच वाक्य बोलली, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही, पण माझा मुलगा तुम्हीच दिलाय. आता त्याला वाचवणंही तुमचंच काम आहे. रात्र झाली. हॉस्पिटलच्या बाहेर मंगला एकटीच बसली होती. डोळ्यात अश्रू आणि मनात प्रार्थना. तेवढ्यात एक वृद्ध माणूस तिच्या समोर येऊन उभा राहिला. पांढरा साधा कुर्ता, डोक्यावर पगडी, डोळ्यांत एक विचित्र शांतता. त्यांनी हळूच विचारलं, काय झालं बाई? मंगलानी सगळं सांगितलं. एकही शब्द लपवला नाही. तो वृद्ध काही क्षण शांत राहिला. मग हसत म्हणाला, तू इतकी चिंता का करतेस? ज्याच्यावर विश्वास ठेवतेस तो तुझ्यासोबत आहे. मंगलाला काही कळलं नाही, पण त्या आवाजात इतकी खात्री होती की तिचं रडणं थांबलं. त्या वृद्धाने आपल्या खिशातून एक छोटासा कापडी पिशवी काढली आणि तिच्या हातात दिली. जा आणि तुझ्या मुलाचं उपचार सुरू कर. मंगला घाबरतच म्हणाली, पण यात काय? वृद्ध फक्त हसले आणि म्हणाले, विश्वास आहे ना, मग उघडून बघ. मंगलानी पिशवी उघडली आणि तिचे हात थरथर कापू लागले. त्यात होते नेमके 70,000 रुपये. ती लगेच वर पाहते, पण तो वृद्ध तिथे नव्हता. आजूबाजूला कोणीच नव्हतं. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती धावतच हॉस्पिटलच्या मंदिरात गेली आणि तिथे स्वामींच्या फोटोसमोर उभी राहिली. त्या फोटोमध्ये तेच डोळे, तीच शांत स्मित. क्षणभरासाठी तिला सगळं समजलं. स्वामी, तुम्हीच होता ना? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहनचं ऑपरेशन यशस्वी झालं. तो हळूहळू बरा होऊ लागला. पण मंगला बदलली होती. आता ती फक्त स्वतःसाठी जगत नव्हती. ती जिथे जाईल तिथे कोणाचं तरी दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत होती. कारण तिला माहीत झालं होतं, देव नेहमी दिसत नाही, पण जेव्हा विश्वास खरा असतो तेव्हा तो स्वतः येतो. मित्रांनो, आपणही कधी ना कधी अडचणीत असतो. हात रिकामे असतात आणि मन भरलेलं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे विश्वास असतो तिथे स्वामींचा हात असतो. कदाचित आजही कुठेतरी
कोणाच्या तरी आयुष्यात स्वामी तुमच्याच रूपात जाणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, मंगलाच्या आयुष्यात स्वामींनी चमत्कार केला, कारण तिची श्रद्धा अढळ होती. जर तुम्हीही स्वामींचे निस्सीम भक्त असाल आणि तुमच्या आयुष्यातील संकटांवर मात करून सुख समृद्धी मिळवू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी 21 दिवसांची स्वामी समृद्धी साधना हा विशेष मराठी ऑडिओ कोर्स आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोर्सची लिंक पहिल्या कमेंटमध्ये पिन केली आहे. आजच आपल्या साधनेला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.